नमस्कार, मी शुभम मिस्त्री आणि स्वागत करतो तुमचं कोकण एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण खेकडे पकडायला जाणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी तुम्हाला दाखवणार आहे की खेकडे कसे पकडतात. अरे तूच तो रे. आणि सोबत काही भयानक गोष्टी. एकदम जबरदस्त. नमस्कार मित्र, आज आम्ही चाललो आहोत खेकडे पकडायला. माझ्यासोबतचे बाकीचे सगळेजण पुढे गेले आणि मी आता जातो हो त्यांच्यासोबतच. चला. आणि हा पुढे चालतो आपला खेकडा किंग तन्मय. काय रे तन्मय, दिसता काय? पहिला खेकडा. लहान आहे ना? त्यांना एक कुठली भेटली. तन्मय दाखव जरा. हे असे पिल्ला काढून टाकू. पिल्ला आहेत गोडीची छोटी छोटी, ती आता सोडून देतो आम्ही. तन्मय परत एकदा दाखव जरा. अशी अशी व्हर्टिकल अशी अशी हलव अशी. साईज पण जरा मोठी आहे याची. आता हो झाला पट्ट्यात जाऊ ते. लहान दुसरी. धोंड्यात हात घालत बघ. भेटली सुटली का? जवळजवळ अर्धा किलोमीटरचा फेरपटका झालेला आहे आणि पुढे चालते. 5-6 भेटलेत पुढले. बघू आणखी पुढे भेटत आहेत किंवा त्याला अजून भेटले. अशा प्रकारे एक एक कुर्ली पाण्यातून बघून. यासाठी मात्र टॉर्च आपल्याकडे व्यवस्थित लागतो, नाहीतर पाण्यामध्ये प्रॉपर दिसणार नाही. बघा पानघनस. अय्यो माझ्याकडे येतोय. हा, असल्या प्राण्यांची फक्त जरा भीती असतेच. विषारी असता. हा बघा, त्याला एक कुर्ली दिसली. बॅटरी मार दे. वर काढणार बॅटरी दे. पकडतोय तो. शब्बास. खेकडा किंग तन्मयने अक्षरशः पूर्ण भिजून ती कुर्ली काढलेली आहे. वा वा वा. इकडे बघ तन्मय. हा, लहान साईज आहे ना. एक किलोमीटर तरी चाललं असेल ना.
किलोमीटर. आता कुठे कुठे भेटत आहेत बघू. जसं जसं वरवर चढत जातं तसं तसं खेकड्यांची संख्या पण वाढत चालली आहे. हिशोबात असतील तेवढे भेटतील आपल्याला. चला. ही कोणी अशी दगडाच्या खाली लपून बसलेली बघा. हा बघा कसा पकडे. हो हा. एक नंबर. पोरा घालत होते का नाही तो बघ. हा बघा डेंगा सोडला. हे बघ तिची साईज जरा मोठी आहे ना. तरी सारखंच ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ. हां आईला मोठी होती. एक कुर्ली आमच्या हातून सुटली. साईज पण तिची जरा अशी मोठी होती. गायब झाली गायब झाली. सांगता तिथेच कुठेतरी आहे म्हणून. ही बघा. ते साईज पण थोडीशी मोठी होती. 1 किलोमीटर चालल्यानंतर कुठेतरी आपल्याला इथे भेटत आहेत. हां बघ हां लहान आहे लहान आहे. नको आता आम्ही डायव्हर्जन घेतो आणि तू बघ तू बघ कुठे तरी प्राणी होता तिकडे. कांडेचोर. दोघांनी सांगितलं मला की तू मागे थांब. त्यांना खेकडे ते प्रॉपर दिसत नाही. पाणी गढूळ करून टाकते असं. बघू आता मी दुसरीकडे आम्ही जातोय. डायव्हर्जन घेऊन आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. व्हाळ एकच आहे फक्त ते दुसरी बाजू आहे. बघूया आता इथे परत भेटता येत काय. हळू मग कचऱ्याच्या खाली गेली वाटते पूर्वी. गायब झाली ना. हो कचऱ्याच्या खाली गेली असं तर लग्नेश. आई शपथ कशी धरल्या ना. हातात चावणार नाही रे. बघा त्या अजून एक मोठी बसलो अक्षरशः पाण्यावर. पूर्ण भिजलो. पोरं खूप दिसली. अर्धा तास होता का आम्ही पुढे पुढे चालतोय. ते परत कोण आलेली खोल आहे तिथे जरा. ही बघा ही बघा. गायब. अरे तूच तो रे.
एक नंबर. शुभम हम्म. झोप झाली ना आता. तुमच्यावर तुमच्यावर ह्याच्याकडे जातो लो बरोबर. होय माहिती आहे. माझी पॅन्ट पूर्ण भिजली. आता पडणार होतो मी. हसतायत दोघेही. अशा प्रकारे आजचे कुठले पकडून झालेले आहेत आणि आम्ही पुन्हा घरी जातोय. डायरेक्ट भेटूया आता घरी. तुम्हाला दाखवतो किती कुठले भेटले आहेत ते. हां, जवळजवळ 2 किलोमीटर तरी चाललो अंदाजे. आणि ती पॅन्ट पण भिजली आहे. चला, अशा प्रकारे आम्ही आता आमचे घर गाठलेले आहे. दाखवतो आम्हाला किती कुर्ते लावले. तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटलेत मला. पहिली हा काही. अशा प्रकारे खेकड्यांची ही मोहीम आमची पूर्ण झालेली आहे. हां, इकडे हे बघा दाखवतो. हे बघा, हा खेकडा सर्वात मोठा आहे. हा बघा. हे थांब. इथे नर आणि मादी कशी ओळखायची दाखवतो. आता ही मादी आहे आणि हे बघा ही तिची पिशवी आहे आणि यामध्ये जे खेकड्याची पिल्लं असतात ती स्टोअर केलेली असतात आणि ती जी पाण्यात थांबलेली असते ते एक 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 करून ती पिल्ले बाहेर पडत असतात. आता नर दाखवतो ना मी. हा नर आहे. आता नर कसं ओळखायचा तर ही जी पिशवी असते ही, आता हिची साईज थोडी लहान असते आणि व्ही आकाराची आहे जवळजवळ. हे बघा. तर अशा प्रकारे आपण जे नर आणि मादी आपण तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अरे हात घालता.